मुळामध्ये माझा प्रश्न असा आहे की एक देश एक परीक्षा आवश्यक आहे का? नाहीच, गरजच नाही. तेच सांगतोय मी तुम्हाला. ती पूर्णपणे स्क्रॅप झाली तरच हे प्रॉब्लेम संपणार आहेत. ती जर स्क्रॅप नाही झाली, ही प्रॉब्लेमची इंटेन्सिटी तशीच राहणार आहे. कारण मोठा केक जेव्हा कापतो त्याचा पाय पण अगदी मोठाच असतो, अगदी म्हणजे त्याला बरोबर, त्याचे हिस्सेदार अगदी व्हायला प्रत्येकाची अगदी म्हणजे त्याच्यामध्ये ती तयारी असते. आणि याच्यामध्ये सगळे इल एलिमेंट्स अगदी ते शिरतात. एक देश एक परीक्षा केल्यामुळं देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या क्लासेसला मार्केट एक्सपान्शन केलं आपण थोडक्यात. त्यांना आपण आणखी वेगवेगळ्या राज्यात जायला संधीच दिली एका अर्थानं. येस. आणि म्हणूनच तर मोठे मोठे अगदी सेंट्रलाइज कोचिंग क्लासेस झालेत ना. अगदी हा सगळा जो काही अगदी पार्ट आहे एक प्रकारे त्या त्या राज्याच्या एकंदरीत ही समवर्ती यादीतला विषय आहे शिक्षण. बरोबर. कशाला पाहिजे अगदी म्हणजे ढवळाढवळ सारखी अगदी म्हणजे प्रत्येक राज्य आपापलं घेईल ना अगदी म्हणजे. म्हणून मी याच्यावर एक चांगला उपाय सुचवला. तो कसा, तुम्हाला परीक्षाच घ्यायच्या आहेत ना अशा, घ्या जरूर, परंतु त्या राज्याचं एकंदरीत तंत्र कुठं बिघडलेलं आहे. 11वी 12वीचे वर्ग पूर्णपणे ओस पडलेले आहेत. 11वी 12वी रजिस्टरिंग सेंटर झालेले आहेत पूर्ण. ज्युनियर कॉलेजेसचं शिक्षण आपल्याच महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एखाद दुसरं अगदी कुठलं तरी स्टेट सोडलं आपण तर विस्कळीत झालेलं आहे पूर्णपणे. आणि मग हे विस्कळीत झालेलं जे शिक्षण आहे हे पूर्णपणे कोचिंग क्लासेसच्या ताब्यात निघून गेलेलं आहे. बरोबर. मग आता पालकांना दुहेरी बर्डन, कोचिंग क्लासची पण फी भरा आणि या ज्युनियर कॉलेजची पण अगदी भरा. ज्युनियर कॉलेजवाल्यांची काय मजा झाली, त्यांना ते अगदी त्यांच्यासोबत त्यांचा अटॅचमेंट करून घेतलं, इंटिग्रेटेड अगदी अप्रोच घेतला की इकडे 11वी 12वीची फी पण मिळते आणि त्या क्लासच्या फी मधला तो पण एक शेअर मिळतो. तो काय पर्सेंट असेल तो जे काही आहे ते मिळतं. म्हणजे यांचंही उत्पन्न वाढलं, यांना मुलांना शिकवायला नको, बसल्या जागी दोघंही